नमस्कार रसिका वाचक हो, स्वागत आहे तुमचं पुस्तकांच्या दुनियेमध्ये। मी तुमची मिथिला पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आली आहे पुस्तकं, काव्य आणि बरंच काही। आज अक्षय तृतीयेचा दिवस। अक्षय्य म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही ते। ह्यामुळे ह्या दिवसाला आपल्या हिंदू धर्मामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये असंही खूप मोठं महत्त्व आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक हाचा मुहूर्त मानला जातो। आजच्या दिवशी कुठलंही नवीन काम सुरू केलं, कुठला व्यवसाय असेल, कुठलं तुमचं नवीन काम असेल किंवा विवाह असतील, ते ह्या दिवशी जर का सुरू केले तर त्याचा कधीही क्षय होत नाही, ते दिवसेंदिवस वाढत जातं, अशी ही मान्यता आहे। पौराणिक काळापासून सुद्धा अक्षय तृतीयेला महत्त्व आहे, कारण की ह्या दिवशी म्हणजे ह्याच दिवशी वेगवेगळ्या काळांमध्ये काही महत्त्वाच्या घटना घडून गेल्या। आपलं महाभारत ह्या काव्याची लेखनाची सुरुवात अक्षय तृतीयेच्या दिवशी झाली होती। भगवान विष्णूचा 6वा अवतार भगवान परशुराम यांचाही आज जन्मदिवस मानला जातो। तर अशा सगळ्या ह्या अक्षय तृतीयेच्या महत्त्वाला धरून काही सुंदर ओळी माझ्या कानावर आल्या आणि त्या सगळ्या मला तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटल्या, म्हणून मी आज तुम्हाला ते ऐकून दाखवते। कृष्ण सुदामा हृदय भेटती घडली याच मुहूर्ताला। कृष्ण सुदामा हृदय भेटती घडली याच मुहूर्ताला। अक्षय तृतीया मुहूर्त खासा म्हणती या शुभ दिवसाला। कृष्ण सुदामा यांच्या मैत्रीची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। कुठे द्वारकेचा महाराजा कृष्ण आणि एक गरीब साधासा ब्राह्मण सुदामा, पण ह्या दोघांची मैत्री म्हणजे निस्वार्थ मैत्रीचं, निखळ मैत्रीचं एक उदाहरण मानलं जातं। कृष्ण सुदामा हृदय भेटती घडली याच मुहूर्ताला। अक्षय तृतीया मुहूर्त खासा म्हणती या शुभ दिवसाला। त्रेतायुग या दिवसापासून सुरू जाहले विश्वात। त्रेतायुग या दिवसापासून सुरू झाले विश्वात। पवित्र गंगा धरतीवरती अवतरली या दिवसास। त्रेतायुग म्हणजे श्रीरामाचं युग। सगळ्यात पहिल्या आपल्या हिंदू धर्मात 4 युग मानली जातात, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार आणि कलियुग। त्यातलं सगळ्यात पहिलं सत्ययुग होतं आणि सत्ययुग संपून ज्या दिवशी त्रेतायुग सुरू झालं, तोही दिवस अक्षय तृतीयेचाच होता असं मानलं जातं। महाकाव्य जे कल्पनेतूनी व्यासमुनींच्या अवतरले। महाकाव्य जे कल्पनेतूनी व्यासमुनींच्या अवतरले। गजाननाने पवित्र हस्ते मूर्त रूप त्या दिधले। महाभारतात बद्दल सांगितलेलं आहे इथे, जे व्यासमुनींनी लिहून काढलं होतं, म्हणजे व्यासमुनींनी रचलं होतं आणि श्री गजाननाने ते आपल्या हाताने लिहून काढलं होतं। महाकाव्य महाभारत म्हणून अमर असे जे विश्वात। शुभारंभ त्या काव्याचाही झाला याच मुहूर्तास। अशा महत्तम इतिहासाचा शुभदिन आहे आज खरा। अशा महत्तम इतिहासाचा शुभदिन आहे आज खरा। इष्टदेवता पूजन करून शुभ कार्य आरंभ करा। अतिशय सुंदर कविता होती। अतिशय साध्या सोप्या शब्दांमध्ये अक्षय तृतीयेचा संपूर्ण इतिहास या कवितेमध्ये सांगितला गेलाय। कवितेचे कवी अज्ञात आहेत, त्यांचं नाव आपल्याला माहिती नाहीये, पण असो, काही असलं तरी कविता अतिशय सुंदर होती, मला तरी आवडली। तुम्हाला ही कविता कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा। तुमच्याकडे अजून काही अशा छान कविता असतील किंवा काही तुमच्या आवडीच्या ओळी असतील ज्या तुम्हाला सगळ्यांशी शेअर कराव्याशा वाटत असतील, त्याही मला कमेंटमध्ये कळवा। पुढच्या भागांमध्ये आपण नक्की त्यांचंही वाचन करूयात। झालं, अजून काही नवीन आपल्याला काही सापडलं, आपली गोष्टही चालू आहे। पुढच्या भागांमध्ये आपण नक्की भेटूयात। तोपर्यंत ऐकत रहा, वाचत रहा, प्रगल्भ होत रहा। धन्यवाद।